आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते। 16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार। मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत। 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन मराठा समाजाने केले आहे। मराठा आरक्षण कायद्यासाठी बंदचं आवाहन केले जाते। मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला असताना सरकार विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। 16 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे। 16 फेब्रुवारीला एक दिवसाचे अधिवेशन बोलावले जाणार आहे। त्याआधी मंगळवार किंवा बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अहवालाला मंजुरी देण्यात येईल। तसंच आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणाचे सादरीकरण करण्यात येईल। मराठा समाज मागासवर्गीय आहे याचे पुरावे देण्यात येतील अशी माहिती कळते। तसंच अधिवेशनात मराठा मागास अहवाल मंजुरी देण्यात असल्याची माहिती सूत्रांकडून समजते। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे 9 मागण्या केल्या आहेत। मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलाय। जरांगे उपोषणादरम्यान पाणी आणि औषधोपचार घेत नसल्याची त्यांची प्रकृती खालावली अशी माहिती समोर येते। सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे। 14 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी महाराष्ट्र बंदचे अहवाल 14 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे। सोशल मीडियावर महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं असलं तरी सकल मराठा समाजाकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही। मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलावलं जाईल असं मला वाटत नाही।